बहुमत मिळाल्यानंतर सरकारनं शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका बदलली, त्यामुळे 12 जिल्ह्यातील 10,000 शेतकरी 12 फेब्रुवारीला विधान भवनावर मोर्चा काढणार, आमदार सतेज पाटील यांची माहिती. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी वाटपासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती. फलटणचं पाणी कमी न करता माळशिरस तालुक्याला इतर योजनांमधून पाणी देण्याचा निर्णय. पुण्यात पाणी कपात होणार नाही, फलटण तालुक्याचाही पाणी कमी होणार नाही. तसंच माळशिरस तालुक्याला 12 महिने पाणी देण्याचा पुण्यातल्या बैठकीत निर्णय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. विश्वजित बोरवणकर यांच्या गाण्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी ठेका धरला. नांदेड इथं आयोजित कुसुम महोत्सवामध्ये चव्हाण यांना नृत्याचा मोह आवरता आला नाही. शिराळा तालुक्यामध्ये देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. लाखन आणि चिक्या बैलानं मैदान गाजवलं. प्रथम विजेत्याला 3,05,559 रुपयांचं बक्षीस. लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी, नागरिक त्रस्त. पाणी पिण्याबाबत नागरिकांमध्ये साशंकता. महापालिका प्रशासनानं तात्काळ पावलं उचलण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यातच शनिवारी अण्णाभाऊ साठे चौकातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं. बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा इथं अफूच्या शेतात पोलिसांचा छापा. 50 गोण्या अफू पोलिसांकडून जप्त. लातूरच्या हनुमंतवाडी मुगाव शिवारात रानडुकरांचा हैदोस. नवीन लागवड केलेली 3 एकर केळीची बाग रानडुकरांकडून ध्वस्त. शेतकऱ्यांची प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. धाराशिवच्या कळंब शहरात किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशननं कृषी महोत्सवाचं आयोजन केलंय. प्रदर्शनात 100हून अधिक स्टॉल्स. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कस्तुरी भेंडीला उच्चांकी 21,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकरी जगदीश शिकवण यांचा बाजार समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार. यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा मढी ग्रामसभेनं ठराव केलेला. प्रशासनाकडून हा ठराव रद्द. मात्र मढीचे सरपंच संजय मरकड निर्णयावर ठाम. कोणत्याही मुस्लिम व्यावसायिकाला जागा उपलब्ध करून देणार नसल्याचं स्पष्ट केलं. बिहारच्या बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बौद्ध अनुयायी आक्रमक. डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलं. महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसरण. ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचा दर 87,500 रुपये तोळा आसपास. भंडारामध्ये 10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर फोडणाऱ्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक. भंडारा जिल्ह्यातील बारव्हा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातलं प्रकरण. 10वीच्या परीक्षेत मराठी आणि उर्दूच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी थर्ड लँग्वेज असताना इंग्रजीचा फर्स्ट लँग्वेजचा पेपर दिला. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. लातूरच्या अहमदपूरमधल्या परीक्षा केंद्रावरची घटना. चंद्रपूरमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनीच सामूहिक कॉपीचा प्रकार पकडला. बल्लारपूरच्या नांदगावमधील वानखेडे विद्यालयामध्ये हा सगळा प्रकार घडला. संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई केली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.